सर्व विद्यार्थी व पालकांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय पुणे महानगरपालिकेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकताय पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे काही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य जे आहे ते दिलं जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने इयत्ता 10वी व इयत्ता 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य किती दिलं जाणार आहे ते देखील तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकताय. रुपये 15,000 जे आहे ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद ही योजना जी आहे ती 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला 15,000 अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेच्या वतीने दिलं जाणार आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ही योजना 12वी उत्तीर्ण म्हणजे 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला ₹25,000 पर्यंत अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. आता यासाठी पात्र कोण असणार आहे, पात्रता काय आहे, तर तुम्ही ते पाहू शकताय. खुला गट म्हणजेच ओपनमधील विद्यार्थी इयत्ता 10वी किंवा 12वी मध्ये पास झालेला असेल, तर त्याला कमीत कमी 80% गुण असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थी, पुणे महानगरपालिकेच्या व रात्र शाळेतील विद्यार्थी हे यापैकी जर तुम्ही असाल मागासवर्गीय किंवा पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी किंवा रात्र शाळेतील विद्यार्थी, तर तुम्हाला 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये कमीत कमी 70% गुण असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहे. 40% पुढील दिव्यांग विद्यार्थी जर असेल, तर त्याला येथे 55% असला तरी या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. जर अंध विद्यार्थी असेल, पास असल्यास अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. त्यानंतर अंध विद्यार्थ्याला कुठल्याही इथे पर्सेंटेजची रिक्वायरमेंट दिलेली नाहीये. कचरा वेचक किंवा बायोगॅस कामगारांची जर मुलं असतील, तर त्यांच्यासाठी 65% हे इथे पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. आता याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, याचा सेपरेट व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवरती आपल्या पोस्ट केलेला आहे मागच्या वर्षी. आता यावर्षीचा देखील मी फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ काढून आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच पोस्ट करेल. अर्ज करण्याचा कालावधी तुम्ही इथे पाहू शकता. 1 ऑगस्ट 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनरित्या भरता येणार आहे. जर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नसेल, आमच्याकडून भरायचा असेल, तर मी माझी टेलिग्रामची आयडी देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. यावरती तुम्ही मला मेसेज करून तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.